पोलीस भरती 2026 साठी महत्वाचा प्रश्न. महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? तर ऑप्शन आहे चंपारण्य, खेडा, अहमदाबाद की बारडोली. तर याचा आता बघा थोडं एक्सप्लेनेशन करूया थोडं की आता जेव्हा महात्मा गांधींनी सत्याग्रह सुरू केला होता तर सगळ्यात पहिले आपण महात्मा गांधीचा जन्म पाहूया. तर महात्मा गांधीचा जन्म कधीचा आहे? तर तो आहे 2 ऑक्टोबरचा. कधीचा आहे? 2 ऑक्टोबरचा. नंतर बघा आता ते कधी गेले होते दक्षिण आफ्रिकेला? तर 1893 ला. कधी गेले होते? 1893 ला ते दक्षिण आफ्रिकेला गेले होते. नंतर ते कधी आले होते भारतामध्ये? तर ते आले होते 1915 ला. कधी? 9 जानेवारी 1915 ला. मग आता 9 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिन? राष्ट्रीय प्रवासी दिन. राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला तो कोणता दिवस? 9 जानेवारी म्हणून. आणि आता ह्या जे काही महात्मा गांधी होते त्यांचे राजकीय गुरु कोण होते? सांगा बरं, कोण होते राजकीय गुरु? कोण सांगू शकते? कमेंट बॉक्स मध्ये सांगा की राजकीय गुरु होते गोपाल कृष्ण गोखले. कोण होते? गोपाल कृष्ण गोखले. तर आता बघा आता गोपाल कृष्ण गोखले हे त्यांचे काय होते? राजकीय गुरु होते. आता महात्मा गांधीवर एक ग्रीक तत्ववेत्ता, कोण होते? ग्रीक तत्ववेत्ता यांचा प्रभाव होता. ग्रीक तत्ववेत्ता यांचा प्रभाव ते होते. कोण होते? थेरो. कोण होते? थेरो यांचा प्रभाव होता. आणि यांच्याकडून त्यांनी 2 तत्वे स्वीकारली होती. किती तत्वे स्वीकारली होती? 2. आणि कोणते असेल सांगा बरं? ते म्हणजे अहिंसा. कोणते? अहिंसा आणि सत्याग्रह. अहिंसा आणि सत्याग्रह. तर बघा मित्रांनो, खूप चांगली माहिती सांगत आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एका प्रश्नावरून संपूर्ण माहिती मिळून जाईल. मग आता अशा प्रकारे त्यांनी सत्याग्रहाचा उपयोग सगळ्यात पहिले कुठे गेला? चंपारण्य. कुठे गेला? चंपारण्य, जे कुठं आहे? बिहारला आहे. कुठं आहे? बिहारला आहे. आणि आता ही मदत कोण मागितली होती? तर ही मदत मागितली होती काय नाव होतं त्यांचं? राजकुमार शुक्ला. कोण होते? राजकुमार शुक्ला. कोण होते? राजकुमार शुक्ला. राजकुमार शुक्ला. कोण होते? राजकुमार शुक्ला. मग आता चंपारण्य सत्याग्रह कधी झाला? तर 10 एप्रिल 1917 ला. 10 एप्रिल 1917 ला काय झालं? चंपारण्य सत्याग्रह झाला. सत्याग्रह झाला. तर झाला सत्याग्रह झाला. आता यामध्ये काय होतं की 3/20 कंटिया पद्धत. कोणती पद्धत? कंटिया पद्धत. कोणती पद्धत? कंटिया पद्धत होती. ते चंपारण्याच्या सत्याग्रहांना मान्य नव्हती, म्हणजे शेतकऱ्यांना मान्य नव्हती. ठीक आहे. मग आता त्यामध्ये काय कोणत्या पिकाचं उत्पादन करायचं होतं? तर आपल्याला नीळ पिकाचं उत्पादन करायचं होतं त्यांना. आता बघा नंतर आता हे झालं, हे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात, आता आपण पाहू की आपलं उत्तर कुठं आहे. तर महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? तर मग कोणता असेल? कोणता असेल मग? चंपारण्य. कोणता असेल? तर चंपारण्य. मग आता खेळाबद्दल काय माहिती आहे? तर बघा खेळा हे ठिकाण कुठं आहे? गुजरातमध्ये. कुठं आहे? गुजरातमध्ये. खेळा हे ठिकाण कुठं आहे? गुजरातमध्ये. कुठं आहे? गुजरातमध्ये. आता येथे मोहनलाल पांड्या नावाचा एक व्यक्ती होता, तिथे त्यांनी सत्याग्रह घडवून आणला. मोहनलाल पांड्या. कोण होता? मोहनलाल पांड्या. आता हे लक्षात ठेवा. आता खेळा कुठं आहे? गुजरातला आहे. आणि तिथे सत्याग्रह कोण सांगितला करायला? मोहनलाल पांड्याने. नंतर पहा बारडोली. नंतर काय आहे? बारडोली. तर बारडोलीचा सत्याग्रह हा महत्वाचा आहे. बारडोलीचा सत्याग्रह कोण केला असेल मग? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा सत्याग्रह घडवून आणला. मग आता बघा, मग आता बारडोली सत्याग्रह कधी झाला? 12 फेब्रुवारी. कधी झाला? 12 फेब्रुवारी 1928. 12 फेब्रुवारी 1928. आता नंतरचा आहे अहमदाबाद. काय आहे आता? अहमदाबाद. आता तुम्हाला माहित असेल की अहमदाबाद मध्ये गिरणी कामगारांचा सत्याग्रह झाला होता.
गिरणी कामगार हे थोडेसे तेव्हा बेजार झाले होते, गिरणी कामगार. आणि तुम्हाला माहित असेल की जे मँचेस्टर आहे तर ते पहिले ते होतं, तर आता सध्याचे मँचेस्टर कोणते आहे? सध्याचे मँचेस्टर कोणते आहे तर कोणी सांगू शकते का? तर ते म्हणजे मुंबई. मँचेस्टर म्हणजे काय? जिथे कापड गिरण्या मोठ्या प्रमाणात चालतात, हा याला म्हणू आपण मँचेस्टर. आता सध्या मुंबईमध्ये ते भरपूर प्रमाणात आहे. तर महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग तो म्हणजे तो कोणता आहे? चंपारण्य सत्याग्रह. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा, जेणेकरून तुमच्याच मित्राबरोबर तुमच्याबरोबर तुमच्या मित्राचा पण फायदा होईल. तर अशाच व्हिडिओसाठी भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.